ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वी देवतया जवळी असी बापनासी दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असी बापनासी दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असी पापनासी दर्शने महायुगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाधात्मनेन्द्रैः समागतिदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं अजि पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन हो सारे चरण संताची सारे चरण संताची सारे चरण संताची त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार कृपा झाले कथेचा विस्तार कृपा झाले कथेचा जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंजी दे नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा कायसरेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता विनोवा गेला हासिने जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी या वारकरी संताच्या हे दुःख भंजन मारुतन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती
बिनते बारंबार पवन सुत बिनते बारंबार ये दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन श्रीरामचंद्र कृपाल भजुमन हरण भव भयदारुण नव कंज लोचन कंज मुख पर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरज सुंदरम पटपितमानव तडे तरुचे सुचे नवमी जनक सुतावरम भज दिन बंधु दिनेश दानव दैत्यवंशनी कंदन रघुनंद आनंद कंद कौशल्याचंद दशरथ नंदन इते वदति तुलसीदास दास शंकर शेष मुनि मनरंजन प्रभु रामचंद्र भगवान की जय काशीनाथ बाबा की जय पवन सुत हनुमान की जय भगवान बाबा की जय विठाला विठाला विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असी पापनाशी दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगे सेवेकरता निवडलेला भंग जगतवंदनीय जगद्गुरु वाईग्राग्याचे महामेरू असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय म्हणतात असा ज्याला अनुभव आहे कसा विश्वामध्ये देवच सत्यत्वानं आहे अशांच्या जवळ देव राहतो। ज्यांच्या जवळ देव राहतो त्यांचं दर्शन केल्यानंतर पापाचा काय होतो नाश होतो। मग ज्यांच्या जवळ देव राहतो त्यांचं दर्शन केल्यानंतर पापाचा नाश होतोच पण तरी काम क्रोध काय करीत नाही चाली करीत नाही। मग काय होतं महाराज त्या संत महात्म्यांचं दर्शन केल्यानंतर सर्वांमध्ये भूतांमध्ये समता दिसते म्हणजे सर्वांमध्ये देव दिसतो। एवढंच नाही ज्यांच्या अनुभवाला देव आलाय त्यांचं दर्शन केल्यानंतर भेदभाव आणि वाद जवळ सुद्धा राहत नाही असा या अभंगाचा सरळ अर्थ विठाला विठाला अभंगाचा सरळ अर्थ कळाला आहे का नाही। आता काय कीर्तनाची गरज नाही। पाटील म्हणते असंच उभा राहा ते उभा राहायचं बी सोपं नाही राहिलं आता हे हा म्हणून शिवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असे आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वादानं हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य जयराम बाबा भोसले आळंदी सिद्धबेट बाबांच्या नंतर आम्ही जयराम बाबांना जर कोणामध्ये पाहत असेल तर आमचे भक्तिनिष्ठ हरिभक्त परायण शंकर महाराज मराठी यांच्याकडे आम्ही पाहतो। असं साधूचं पहिल्यापासून जीवन आहे आणि दत्त महाराज असं असते
शंकर महाराजांचं काम पहिल्यापासून त्यांचं नावच शंकर आहे. हे भोळ दैवत आहे महाराज. कसं दैवत आहे? भोळ दैवत आहे. इतकं भोळ दैवत आहे. कधी कधी त्यांचं जीवन आपल्याला वाटतं महाराज लहान लेकरावानी कम करतात काय नो, पण तर त्यांचं जीवनच तसं आहे महाराज. त्यांच्या मस्तीमध्ये ते राहतात. म्हणून हरिभक्त परायण शंकर महाराज मराठे यांच्या आशीर्वादानेही आणि मार्गदर्शनाखालीही चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष भरपूर झाले. सर्व पुरुष मंडळी, सर्व तरुण मंडळ, सर्व भजनी मंडळ, सर्व माता भगिनी सर्वांनी मला दत्ता महाराज लहानपणापासून ज्यांनी माझा सांभाळ केलाय महाराज, या माता माऊल्यांनी आयांसारखं प्रेम देऊन मला जीव लावलाय. वडिलांसारखं प्रेम देऊन या सर्व मंडळींनी भेदभाव न करता आत्तापर्यंत जीव लावला. स्वतःच्या लेकराला एवढं जीव लावणार नाही एवढा जीव मला यांनी लावला. आणि पहिल्यापासून लहानपणापासून जी तरुण मंडळी आमची तरुण मुलं आहेत, यांनी लहानपणापासून जसं प्रेम केलं आज तागायत तेच प्रेम आहे महाराज. हीच काशीनाथ बाबाला विनंती आहे. तुम्ही जो आशीर्वाद दिलेला आहे आणि काशीनाथ बाबांनी माझे शब्द ध्यानात आहे बा. काशीनाथ बाबा मराठे बाबांचा हात या लोकांच्या हातामध्ये दिला आणि मला सुद्धा बसल्या बसले सगळ्यात एकता म्हणले ती या अण्णाला एक सांभाळा. मला अण्णा म्हणायचे बाबा. पण अशी महात्म्याचं दर्शन आपल्याला घडतंय महाराज रोज नित्यनेमाने. तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या परिसरामध्ये सुद्धा एकाच गावामध्ये बाबा दरवर्षी सांगतो मी, काशीनाथ बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त आजही 11 सप्ते होतात. 11ही सप्त्यामध्ये माझं कीर्तन असते. काशीनाथ बाबा अशी महात्म्य आपल्याला मिळणं अवघड आहे महाराज. कारण या ठिकाणी सर्व मृदंगाचार्य पाहिलेलं आहे पण नाव माहीत नाही बरं का महाराज. हा हा एकनाथ महाराज. देवाचीच नाव असतात का सगळी? दत्ता महाराज, एकनाथ महाराज, बाळू महाराज, नागेश महाराज, केंद्रे महाराज आहे का नाही. हरिभक्त परायण आमचे माधव महाराज, भरत महाराज, महादेव महाराज, माणिक महाराज, सगळंच भजनी मंडळ आणि विशेष करून सोबदार तरुण तडफदार. तिकडनं आलो ते सावधच होते बा तिकडच. पण महाराज आले का त्यांना भान नाही राहत. सुंदर ते ध्यान पूर्ण होऊस तरच लगेच शिट्टी वाजली इथंच. हा त्यांना वाटलं महाराज आले चला आता. पण वयाच्या मानाने सेवा करतात हे महत्वाचं आहे. हा राहिले नाही माणसं सेवा करणारी महाराज. सेवा हा भाव कोणाकडे राहिला नाही आता अजिबात नाही महाराज. झाडून काढावं, चटया अतराव्यात, सेवा करावी हा सेवा भाव कोणाकडे राहिला नाही. म्हणून या ठिकाणी हरिभक्त परायण ज्यांची भागवत कथा सुंदर चालू आहे. माझं नाव भागवतच आहे. दत्ता महाराज सुंदर असा आवाज, गोड आहे. आपलं परिसराचं वैभव आहे महाराज. आणि मोठाले ते मोठालेच असतात बरं का नाना. मोठाले तर मोठालेच असतात पण बारकले बी मोठाले झाले पाहिजे. त्यांचंही कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपलं बी झालं पाहिजे ही भावना पाहिजे महाराज. आपल्या परिसरात गायन करता करता सुंदर असं श्रीमद भागवत कथा सुंदर गोड चालू आहे. लय आवाज येतो महाराज, गोड आम्ही ऐकतो. सुंदर अशी कथा आहे. म्हणून असो किती जरी सांगितलं तरी थोडंच आहे. म्हणून एकल्याचा नोहे खेळ. काय सुंदर चाल झाली महाराज सुरुवातीची. म्हणून महाराज सुंदर चाल झाली महाराज. दत्त महाराजाची माझी खुनाखुन झाली. हा मी फक्त असं करीत होतो. असं कम करीत होतो माहिती आहे का. शेवटचा शेड ज्या लागायचा राहिला होता. हा महाराजांनी तो शेवटचा शेड ज्या लावला. कारण मला लई कंड होता हे भाजनाचा.
पण झालं काय, फक्त एक माऊलीची कृपा आहे महाराज, ह्या वारकऱ्यांची कृपा आहे आपल्यावर. दत्ता महाराज खोटं नाही, मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला मी, इथून वर 5 ठिकाणी कापलाय गड्या घासा. किती ठिकाणी? 5 ठिकाणी कापलाय. महाराज डॉक्टरने सांगितलं होतं, महाराज तुम्हाला म्हणता येणार नाही, पोटजीभ काढावं लागेल, घशातलं कातडं काढावं लागेल, नाकात हाडं वाढले ते काढावं लागते. म्हणलं एक खटी सर्व्हिसिंग करून घेतो आता. हा, पण बऱ्याच डॉक्टरने सांगितलं आवाज तुमचा राहणार नाही. जास्त उंच ओरडत होतो पहिला. आळंदीतून देहूतून निघालं म्हणजे सकाळी मराठे बाबाच्या संगतीमध्ये नॉनस्टॉप भजन करायचं, नॉनस्टॉप सेवा करायची महाराज, त्याच्याशिवाय मेव मिळत नाही. दिवसभर भजन करायचं. डॉक्टरला म्हणलं तुम्हाला अनुभव नाही, आमची माऊलीवर ज्ञानोबारायांवर श्रद्धा आहे, आमची ज्ञानोबाराय आई आहे, जर निष्ठेनं मी सेवा केली असेल ना तर माझ्या आवाजाला काहीच होणार नाही, फक्त तुम्ही ऑपरेशन करा. ऑपरेशन केलं महाराज. डॉक्टरने सुद्धा हात जोडले, म्हणले खरंच तुमच्या माऊलीची ताकद आहे, तुमच्या आवाजाला काहीच नाही झालं महाराज. फक्त काय पाहिजे? अपेक्षापेक्षा महाराज, अपेक्षापेक्षा तुमच्याकडे सेवा पाहिजे. सेवा जर असेल, श्रद्धा जर असेल ना तर आपल्याला माहिती आहे, फक्त त्याच्यावर भरोसा टाकायचा. तारशील तरी तारी मारी, जवळ अथवा दुरी धरी, खाली संसारी अथवा नको शरण आलो नेनते पणे. स्वर चालू ठेवा. विठाला 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 विठाला. सुंदर गायलं महाराज त्यांनी. पण ज्याला गायचं ज्ञान आहे का त्याला वाटतं वा वा काय गाव राहिले महाराज, काय चाललंय. बाकीचे म्हणते ती कमल इवळत येत काय ना, ज्याला कळत नाही ते म्हणतात नाही इवळत येत. आता काय राव, कीर्तन बाजूलाच राहिलं नाही, यांचं कवर कवर आहे का जे आहे का नाही कळत महाराज. काही काहीला एक वारकरी बाबा, काशीनाथ बाबा सारखे वारकरी माणसं भजन जिथं खायचे तिथं भजनच करणार, असे वारकरी रस्त्याने चालले होते आणि सुंदर असं देवाचं भजन करीत करीत चालले. आणि भजन करीत जात असताना तेवढ्यामध्ये एक शेतकऱ्याने पाहिलं, वारकरी जवळून चाललेत, वारकरी जवळून चाललेत, पण आता शेतात आहेत, आपण घरी नाही. मग आता काय करावं, वारकऱ्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे, वारकऱ्याला खायला दिलं पाहिजे. पण काय आपल्या शेतात खाण्याकरता? म्हणजे आता कधी मका आलेली आहे खाण्याकरता. काय मकाची कणसं आलेली आहेत, मकाची कणसं आलेली आहेत म्हणल्यानंतर म्हणले ओ वारकरी बाबा इकडे या. गाण्यावर सांगतोय मी तुम्हाला, गाण्यावर. वारकरी बाबा म्हणले काय? काय नाही, या बाबा बसा, पाणी प्या, आम्हाला काही सेवा घडू द्या, काहीतरी घडू द्या आमच्या हातून. बसले बाबा. कणसं मोडून आणले शेतकऱ्यानं. रानामध्ये असल्यामुळं गौऱ्या गोळा केल्या, कणसं भाजली आणि कंस भाजल्यानंतर त्याला वाटलं वारकऱ्याला खायला द्यावं. एक कणीस खाण्याकरता दिलं, खाल्लं वारकरी बाबानं, गोड लागलं ते, आणि रानात गोड लागत. दुसरं बी दिलं, दुसरं बी खाल्लं, तिसरं दिलं कणीस, तिसरं बी खाल्लं. कणसं खाल्ली ना वारकऱ्याने, पण वारकऱ्याला वाटलं याने आपल्याला रस्त्याने चाललो होतो, घेणं देणं खाऊ घातलंय, पण याच्यातून मुक्त झालं पाहिजे ना आपण. ज्याने खाऊ घातलंय त्याला काहीतरी आपण सुद्धा दिलं पाहिजे का, नुसतं खायचंच तसं काही जमणार नाही. मग आपल्याला सुंदर गोड अभंग येतात. मग आपण वारकरी आहोत आणि वारकऱ्याचाच अभंग म्हणूया आपण. ते म्हणले असं करा, तुम्हाला मी ऐकून दाखवतो. आता वारकरी नुसतं म्हणले ऐकून दाखवतो, ते म्हणलं काय ऐकायचं, घेऊ ऐकून. आता पण त्याला काय त्यातला काय का त्या पद्या काही माहीत नव्हतं. मग वारकरी बाबांनी गायला सुरुवात केली, सुंदर गोड. होईना विकार
वारीचा वारकरी हाची माझाने धर्म मुखी विठोबाचे नाम हीच माझी उपासना लागे संताच्या चरणा तुका म्हणे देवा हीच माझी भोळी भोळी सेवा ज्याने कंस खाऊ घातले ना तो खाऊ घालून अवघड झालं याला कंस खाऊ घातले याचं पोट दुखायला लागलं आणि इवळायला लागलं पण पूर्वीचा काळ काय गोळ्या होत्या का काय होत्या बरं एक अभंग झाला दुसरा अभंग झाला तिसरा अभंग झाला त्याला वाटायचं काय करावं काय ताप झाला हे सारखं जिवळायला लागले नक्की याचं पोट दुखत आहे आता कुत्रे कसं पोट दुखायला लागलं का गवताचा काड्या खातीत म्हणले काय करावं आपण काय नाही म्हणलं आता पूर्वीचा काळ आहे एक जण दुसरा जोडीदार चालला होता रस्त्याने म्हणले बाबा इकडे रे म्हणले काय म्हणले वारकऱ्याला कंस खाऊ घातले आणि ते इवळायच लागले काहीला कळत नसल्यावरच सांगतो मी तुम्हाला म्हणले वारकऱ्याला धरलं वारकऱ्याला असं एक बारीक तार घेतली जुने लोक पहा पोट दुखायला लागल्यानंतर काय करायचे डागायचे जागेत होते ना मी एकाचं पाहिलं असं चौकनी डागेलेलं पाहिलंय पोटावर धरलं वारकरी टाकला खाली बाबा शांत बसा डागू द्या आम्हाला अरे म्हणले तो कंस खाऊ घातले मी अभंग म्हणलो ना आता डागेतो डागेतो नाही पोट दुखायचं नाही अरे म्हणले बा पोट बी दुखत नाही मी तुला अभंग म्हणून दाखवतो आणि मला तरी काय माहिती कोणता आगमेन काय आहे महाराज काही काहीला नाही कळत काही काही म्हणायला लय टाइमपास केला हे नी असं होतं पण सुंदर अशी गोड चाल महाराज विठाला 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 अभंग या अभंगाद्वारे तुकोबराय संत महात्मे म्हणतात की असा कोणाला अनुभव आहे कशाचा देवाचा विश्वामध्ये देव सत्य आहे असा अनुभव कोणाला आहे प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे दत्ता महाराज तुम्हाला आम्हाला अनुभव वेगळा आहे कशाचा अनुभव आहे आपल्याला हा म्हणजे माझ्या सगळंच म्हणतोय मी कशाचा अनुभव आहे आपल्याला संसाराचा बरं संसाराचा अनुभव आहे बरं ते संसार तरी लय नीट आहे का हा लय नीट आहे का मला संसाराचा अनुभव आपल्याला आहे अनुभव आपल्याला असल्यामुळं संत महात्मे संतांचा अनुभव सांगतात आणि आपण आपला प्रपंचातला अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो पण प्रपंचासारखा घाण अनुभव कोणताच नाही महाराज विठाला विठाला हो संत महात्मे म्हणतात म्हणून तर आम्हाला माहिती आहे संसाराच्या अंगी व्यसन असल्यामुळे आम्ही कीर्तना शुद्ध झालो बा आम्ही या कीर्तने शुद्ध झालो 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 संसाराचे अंगी अवघीच व्यसने संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संत महात्मे देवाचा अनुभव सांगतात आणि तुम्ही आम्ही
संसाराचा अनुभव सांगतो. पण संसार घाणच आहे महाराज, विचित्रच आहे संसार. काय झालं, दोघ जण मुंबईला फिरायला गेले, दोघं तिघ जण. आणि मुंबईला फिरायला गेले, पण काय झालं मुंबईमध्ये असं आहे की क्वचितच एखादा माणूस सर्व्हिसला, नाही तर दोघं नवरा बायको सर्व्हिसला असतात. आता दोघं सर्व्हिसला, दिवसभर सर्व्हिस केली, दोघं जोडी घरी आली. पण घरी येत असताना बाईने तिकडूनच फोन केला, दिवसभर कामाला दमले. मग ते काय आपल्यावानी आहे का, घरी आल्यावर भाकर टाका. मग तिने फोन केला, अरे सुरेश आता खूप थकवा आलेला आहे बघ, मग येताना पार्सल घेऊन ये. पार्सल पार्सल कळतंय का तुम्हाला? आपल्याला काय कळतं, खेड्यागावात आहे की नाही, जे रोज हिंडणारे त्यांना कळतं. मग त्याने ओळखून घेतलं, ते पार्सल घेऊन आला, म्हणजे डबाच घेऊन आला जेवायचा. जेवणं खावणं केले आणि झोपी गेले. पण दिवसभर सांभाळण्याकरता बाई असायची. कोणाला? लेकराला. लेकराला लेकराला ती संध्याकाळी घरी निघून जाई, आपल्या घरी निघून जाई. हे झोपले आणि दोघं दमलेले होते. आणि लेकू निम्याराशीच उठलं ना, पप्पा पप्पा मम्मी, ते सुरू झालं ना पप्पा आणि मम्मी. आता ह्याला जाग आली, याने विचार केला आता तिला झोप लागली. माणसं लय जीव लावी ते शिटीत. कोणाला? हा, मग त्याला वाटलं झोपू द्या हिला. संसार कसा सांगतोय, झोपू द्या म्हटलं, हे उठलं. काय रे पप्पा, आता एवढ्या रात्रीचं कुठं न्यायच त्याला, संडासला आली त्याला, कुठं न्यायचं? मग त्याने काय केलं, पेपर घेतला. पेपरावर बस, पेपर टाकला म्हणे बस पेपरावर बसलं, पेपरानेच पुसून घेतलं. पण त्यांनी विचार केला, आता काय आहे, पाण्याची सुविधा नाही नीटनेटकी, करायचे काय? मग त्याने काय केलं, दत्त महाराज माल गोळा केला आणि असा गोळा तयार केला, त्या कागदाचा पुडा बांधला, पुडी. आणि पुडी बांधल्यानंतर काय केलं, आजूक त्याच्यावर आजूक पेपर टाकला आणि आजूक चांगली पुडी बांधली. आणि चांगल्या कॅरी बॅगमध्ये, चांगल्या पन्नीमध्ये असं चांगलं द्वाऱ्याने बांधलं. आणि ते पुडा वरून वरच्या मजल्यावर खाली रस्त्यावर टाकून दिला. रस्त्यावर टाकून दिल्यावर 2-3 गडी आलेले होते रात्रीचे. आता काही रात्रीचे येणारे म्हणजे लई शहाणे असतात होय, ते तिथून आलेले होते. पण एक जरा सावध होतं, सावध. एक सावध असल्यामुळं त्याने ते पुडा पाहिला. आणि पुडा पाहिल्यानंतर त्याला वाटलं नक्की काहीतरी पुड्यात आहे, नक्की काहीतरी पुड्यात. म्हणल्यानंतर त्याने पळत जाऊन पुडा घेतला. पळत जाऊन कमून घेतला माहिती आहे का, दुसऱ्याने घेऊ नये, याच्यात काही सापडलं तर. मग त्याने ते पुडा घेतला ना, असं बगलात घातला. दुसरे दोघं म्हणायचे, अरे आम्ही बी पाहिलंय. आता एकट्यानेच नाही पाहिलं, आम्हाला दोघाला सुद्धा वाटा पाहिजे याच्यात, दोघाला बी वाटा पाहिजे. ते म्हणला मला सापडलंय, हा माल मला सापडलेला आहे. काय म्हणायचं तो, हा माल मला सापडलाय, हा माल मला सापडायचं. पण ते दोघं म्हणले, हा बघ तू एकटाच आहे, आम्ही दोघं आहेत अजून, आम्ही दोघं तुला नीट करून अर्ध द्यावा लागल. तू एकटा अर्ध घे आणि अर्ध्यात आम्हाला 2 कर भाग. पण काय असेल ते पाहिजे बा. म्हणले सोडा, उद्घाटन करा. मग उद्घाटन ते द्वाऱ्याने बांधलेलं सगळा पुडा सोडला. पण जसा जसा पुडा सोडायला सुरुवात केला, असा सुगंध सुटला महाराज गो. आणि मला सांगा, तो पुडा पूर्ण सोडला. पूर्ण सोडल्यानंतर त्यातला पदार्थ पाहिल्यानंतर त्या पदार्थाला हात लावायची परत इच्छा झाली असेल. हा, अरे संसार बी तसाच आहे. मी सुरुवातीपासून म्हणतोय तुम्हाला, संसार हा कसा आहे, त्याच पद्धतीचा आहे. त्यांना उघडल्याशिवाय कळालं नाही, ते उघडल्याशिवाय कळालं नाही, हे घालच आहे बा. तसा प्रपंच सुद्धा हा
संसार सुद्धा घाणच आहे, पण आपण चिटकल्याशिवाय राहत नाही उचिडासारखं. हा भाग वेगळा आहे. विठाला विठाला त्यांना म्हणलं तुम्ही काही एकटे राहू नका. भरत महाराजाला पण ते तुमचा अनुभव सांगा. मग आमचाच अनुभव त्यांना सांगत होत. पण असं आहे बा, हा अनुभव सांगितल्यानंतर समाजात यायला जमतच नाही बा. हा अनुभव सांगितल्यानंतर काय करावं लागतंय, संत महात्म्यांनी त्याच्यासाठी काय केलंय महाराज, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलंय, नवे नवे शून्य ठेवलंय. संसाराच्या नावे घालनिया शून्य हा वाढता पुण्य वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. कोणता धर्म केला त्यांनी महाराज? हरिभजनी हे ढामळीले जग चुकविला लाग कडी काळाचा. संसारावर शून्य ठेवलं, तुळशीपत्र ठेवलं. त्याच तुकोबारायांनी भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, होरडेश्वर डोंगर गाठला आणि रात्रंदिवस भजन केलं महाराज. काय केलं? संसाराचा अनुभव त्यांना माहिती होता म्हणून सर्वस्वाचा त्याग केला आणि भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगरावर भजनासाठी गेले. पण भजना करता दत्त महाराज परमार्थ करता घरातली माणसं सुद्धा साजीची पाहिजेत बा. बोलणं कळतंय ना माझं? परमार्थ करता घरातली माणसं सुद्धा साजीची पाहिजे बा. भंडाऱ्या डोंगरावर गेले, घोरडेश्वरावर गेले, भामचंद्र डोंगरावर तुम्ही सर्व मंडळी आलेले आहात. सगळ्या डोंगरावर जायचं आणि सगळ्या डोंगरावर भजनासाठी गेल्यानंतर जिजाऊन भाकरी घेऊन जायच्या. काय घेऊन जायच्या? भाकरी घेऊन जायच्या. मला सांगा नवनाथराव, समजा आपण गेलोच डोंगरावर आपण, तुम्हाला एकट्याला नाही म्हणत मी, आपण डोंगरावर गेलो, भाकरी कधी येत्या? भाकरी वर गेल्यावरच येत्या बा. कारण का माहितीये का, घरातल्या माणसाला जर कोणती माणसं आवडत असतील तर घरात पैसा आणला पाहिजे, घरातल्यांचा सांभाळ केला पाहिजे, प्रॉपर्टी वाढली पाहिजे. अशाच माणसावर प्रेम करतात. जो घरामध्ये धन दौलत आणत नाही त्याच्यावर माणसं प्रेम करत नाही महाराज. जोवरी चलन गा तोवरी मनती माझा.
चरण गा तोरे म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा अरे इंद्रिय मावळली आला बागुल आजा बागुल आजा हा संसाराचा अनुभव आहे महाराज कशाचा संसाराचा अनुभव आहे म्हातारं बेड्या पिऊन खॉक 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 करायला लागलं बताशे टाकायला लागलं बताशे कळत येत ना पंढरपूर नाहीत नाही तुम्ही हा बताशे टाकायला लागलं पण घरातले माणसं बरोबर बंगल्यातून बाजूला काढी देत काय गोड प्रमाण दिलं महाराज आहे का नाही हे असं प्रमाण ऐकल्यानंतर असं वाटतंय लगेच डोंगरावर राव आहे का नाही बाईला म्हणे खरं मरता तरी बर नाशियले घर थुंकोनिया जिच्या बरोबर आयुष्यभर संसार केला बताशे टाकायला लागल्यानंतर ते म्हणते काय घाण करायला लागलं हो म्हातार आणि मग कोपऱ्यात बसवायचं त्याने ख्वाक 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 करावा लहान लहान लेकरं नाही ऐकायला लागले का सुनबाईने म्हणावं बघ कोपऱ्यात बागुलबा बसला अरे सगळी जमीन बागुलबाची ना एवढी जमीन बागुलबाची असताना सुद्धा नाही महाराज नाशियले घर थुंकोनिया हा अनुभव संसाराचा आहे महाराज परमार्थाचा अनुभव काय देवाचा अनुभव कोणाला आहे अनेकांची उदाहरणं देऊया आपण पहा ना तुम्ही लहान अशी मीराबाई आहे सुंदर लहान अशी मीराबाई आहे पण घरामध्ये परमार्थाचे संस्कार असावेत राजा होता तिचा वडील मीराबाईचा राजा होता पण राजा जरी असला तरी साधू संतांच्या दर्शनाला जायचं ही त्याची सवय होती म्हणून मीराबाईला आपल्या बरोबर घेतलं आणि मीराबाईला बरोबर घेऊन साधूच्या दर्शनाला गेले साधूच्या दर्शनाला गेल्यानंतर सुंदर असं साधूची पूजा अर्चा चालू होती त्या साधूजवळ सुंदर अशी कृष्णाची मूर्ती होती मनमोहक अशी मूर्ती होती महाराज मुरली सुद्धा होती त्याला सुंदर मनमोहन मुरलीवाला अरे नंदाचा बेला सुंदर अशी मूर्ती पाहिली मीराबाईनं काय मनमोहक मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती मीराबाईनी पाहिली त्या देवाकडेच पाहत राहिली कोण मीराबाई देवाकडे पाहत राहिली कोणाकडं मुलींनो देवाकडे अशी पाहत होती ती आहे ना काय करावा अवघड झालं महाराज आई बापाला कळाना आहे का नाही देव पाहायला लावित नाही बा मोबाईल हातात देतो आपण आता वाटोळ चाललंय हो अरे वाटोळ आपल्या धर्माचं व्हावा म्हणून प्रयत्न चालू आहेत विठाला विठाला सुंदर अशी मूर्ती पाहिली मीराबाईनं इतकी सुंदर राजस सकुमार मदनस पुतळा
रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी सुंदर असा परमात्मा पाहिला आणि वडील राजे होते. बाबा या संत महात्म्याजवळ जी कृष्णाची मूर्ती नाही ही मला पाहिजे, मला हवी आहे, मागा बाबा. राजाला भीती वाटायला लागली साधूची. जो नित्यनियमाने पूजा करतो ते कशी देईन मूर्ती आपल्याला. म्हणून साधू जवळ गेले. राजाने सांगितलं, हे बघा तुमच्या जवळ जी कृष्ण कन्हैयाची सुंदर मूर्ती आहे ना, ती मूर्ती आमच्या मीराबाईला पाहिजे, मीराबाईला पाहिजे. म्हटल्यानंतर साधूलाही आनंद झाला. काय मागितलंय? मूर्ती. देव मागितलंय ना. काय मागितलंय? अहो आमचे तुकोबाराय सुद्धा देव घेऊन आलते हो. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून, आयता आला घर पुसून, आयता आला घर पुसून, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून, आयता आला घर पुसून. तुकोबाराय देव घेऊन आले. लोक नको म्हणले वा. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. देव नको म्हणले, पण जर मीराबाई जर देव मागत असेल तर मी का देऊ नको. साधूने सांगितलं, राजे तुमच्या मुलीला जर देव पाहिजे असेल तर हे देव घेऊन टाका. देव मीराबाईच्या हातामध्ये साधूने दिला आणि साधूने दिल्यानंतर साधूने मीराबाईला एकच सांगितलं, बाई आज तू कृष्णाची झाली, कृष्ण तुझा झाला. काय सांगितलं? आज तू कृष्णाची झाली, कृष्ण तुझा झाला. आज तुझं खऱ्या अर्थाने लग्न लागलं. साधूची भाषा आहे महाराज. मग मीराबाईच्या लक्षात आलं की आजपासून आपला देव आणि आपण, आपलं साधू महात्म्याने सांगितलं आपलं लग्नच देवाबरोबर लागलंय. म्हणून देवाची रात्रंदिवस पूजा करू लागली. आणि रात्रंदिवस पूजा करत असताना एक दिवस असा उजाडला का मीराबाई वयामध्ये आली. आणि वयामध्ये आल्यानंतर लोक चर्चा करू लागले, काय बाप आहे, मुलगी वयामध्ये आली, तिचं लग्न केलं पाहिजे. लोक चर्चा करू लागले. लोक चर्चा करायला, लोक चर्चा करतात ना, लोक चर्चा करतात. चांगल्या माणसाला तर खूप त्रास देतात महाराज. नाही आपल्याला परमार्थ करता येत नाही तर करू नये महाराज, पण करणारा आलवे येऊ नये. विठाला विठाला. मीराबाई जवळ आपले वडील गेले. सांगितलं, अरे मी राजा, तुझं वय झालंय, तुझं लग्न केलं पाहिजे. मीराबाईने सांगितलं, बाबा माझं लग्न देवाबरोबर लागलंय, आता मी लग्न करणार नाही. लोक नाव ठेवायला लागले. अहो लोक काय, स्वतःचा बाप सुद्धा नाव ठेवायला लागला. लोग कहे मीरा भैरे बाबरी, बाप कहे कुलनाशी रे. बाप सुद्धा नाव ठेवायला लागला. लोक तर नाव ठेवतात, त्याच्यात नवल काय महाराज, हे नाव ठेवतात. भरपूर त्रास मीराबाईला सुरू झाला. जर हिला लग्न करायचं असेल लोक मग नाव ठेवतात, मला आवडत नाही म्हणून. पण मीराबाईने छंद सोडला नाही. देवाचं नामस्मरण करू लागली, चिंतन करू लागली, पायामध्ये चाळ बांधू लागली, हातामध्ये चिपळ्या आणि विणा घेऊन पग घुंगारू बांध मेरा नाची रे, 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 घुंगारू बांध मेरा नाची रे, पग घुंगारू बांध मेरा नाची रे, पग घुंगारू बांध मेरा नाची रे, पग घुंगारू बांध मेरा
पायामध्ये चाळ बांधून हातामध्ये चिपळ्या घेऊन विना घेऊन देवाचं भजन करू लागली. नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगी. सुंदर भजन करू लागली. पण बापाला आवडत नाही, लोकांना आवडत नाही म्हणून त्या मीराबाईला विष पाजण्याचा प्रयत्न केला. पण मीराबाईला माहित होतं या विश्वामध्ये कोण जर सत्य असेल तर हे सर्व चालवणारा देव आहे. चाले ही शरीर कोणाची असते शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची वाजवण्यासाठी काय गोड कोणाची असते कोण बोलवे ते हरविना. अरे वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले. जो जगाते चालिता वृक्षाची पाने हले वृक्षाच्या पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी. मीराबाईच्या लक्षात आलं. पण मीराबाई एकच पाहते की या विश्वामध्ये देवच देव आहे, दुसरं कोणी नाही. सर्वांमध्ये देव आहे. जसं माऊलीला सुद्धा सर्व घटांमध्ये देव. जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. जिकडं तिकडं विठ्ठलाची विठ्ठल आहे. सर्वा घटी राम माऊली म्हणतात. देहादी एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. कारण संत महात्म्यांना सगळीकडे देव दिसतो. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतीचा. किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. जिकडं तिकडं जे जे दृष्टीला दिसेल ते ते हरिरूपा. विठाला विठाला नाथरायांचं प्रमाण आहे बा.
आहे का नाही? जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप नाही त्यासे पूजा ध्यान जप नाही त्यासे जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप नाही पूजा जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथ महाराजाला कशात दिसला? हा कशात? काय बोलता तुम्ही? कशात दिसला? आता कोणीच बोला ना. गाढवा दिसलाय म्हणणं लय सोपं हे. काय हे म्हणणं सोपं आहे. ते नाथ महाराज होते महाराज. आपल्याला माणसात दिसना, आपल्याला माणसात भूत दिसायला लागले का नाही? माणसात अहो माणसात देव दिसायला पाहिजे, तो दिसायला तर नाही. नाथ महाराजांना गाढवात देव दिसला आहे का नाही? कशा दिसला? गाढवात. विश्वामध्ये देवच सत्य आहे, सर्वांमध्ये देवच आहे, हे संतांचा अनुभव आहे. म्हणून त्या मीराबाईला राजाने विष पाजलं बा. अरे विष का प्याला राजाजीने भोजा, पिवत पिवत मीरा 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 हाशी रे. विष पिली बा. पण तिला माहित आहे आपल्याला देव मरून देत नाही. या विश्वामध्ये देवच एक सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. सर्वांमध्ये विठ्ठल जळीस्तरी भरला, विठ्ठल विस्ताराला जणी सप्त हे पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जिकडं तिकडं देवच देव भरलेला आहे. म्हणून असा अनुभव त्या संत महात्म्यांना आला बा. विठाला 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 तुकोबारायांना सगळ्यामध्ये देव दिसला, नाथ महाराजांना सगळ्यामध्ये देव दिसला, नाथ बाबांना अनेक संत मांदियाळींना सगळ्यांमध्ये काय दिसला? देवच दिसला बा. आपल्याला दिसायला तयार नाही. याकरता संतांच्या संगतीत यावं लागतं, तेव्हा अनुभव येतो. हा काशीनाथ बाबाच्या संगतीत चांगलं यावं लागत होतं महाराज. हा गाडीत जर बसलं ना दत्त महाराज, ते वडोलीहून एकदा बाबा मला घेऊन आल तुम्ही गाडीत जरी बसलं ना, आता आम्हाला वाटलं बाबा झोपलेत, ते झोपीतूनच उठत अशी काठी ठोसली मला, भजन कर भजन कर. भजन बंद नाही केलं या माणसांनी महाराज. कारण यांना माहिती होतं की या विश्वामध्ये जर कोण सत्य असेल तर देवच सत्य आहे. असा अनुभव अनेकांना अनुभव आला. पण काय झालं ऐका, काहींना अनुभव येतो पण असं आहे, काहींना देव मान्यच नाही महाराज. काहींना जो नास्तिकवादी आहे, नास्तिककार आहे, जो चार वाक आहे, त्याला देवच मान्य, त्याला देवच मान्य नाही. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळत गाजत असे, त्याला देव मान्य नाही. पण दुसरी एक अशी आहे की त्याला देव धर्म संत सप्ताह वगैरे सगळं मान्य आहे महाराज, पण अनुभव देवाचा. बरं जाऊ द्या, सांगणार तरी फक्त सांगतोय महाराज, पण अनुभव नाही. पण तिसरा असा आहे, त्याचा सांगण्याचाही अधिकार आहे आणि त्याला अनुभव सुद्धा आहे. ते संत महात्मे आहेत. विठाला विठाला असं आहे. नामदेव महाराज देवाच्या बरोबर आहेत का नाही? रोज संगतीला आहेत का नाही देवाच्या? मग देवाचा अनुभव नामदेव महाराजाला आहे का नाही? हा आहे ना? ऐका, आहे म्हणून सांगितलं याने, तुम्ही नाही नाही म्हणले. बर, नामदेव महाराज देवाच्या संगतीमध्ये आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन म्हटल्यानंतर देवाला खूप आनंद.
नामदेव महाराजांच्या कीर्तनाला देव हजर आहे, संत मांदियाळी हजर आहे, जनाबाई आहे आणि सुंदर कीर्तन करतात नामदेव महाराज. म्हणून आळंदीहून चारी भावंड कीर्तन ऐकायला गेले पंढरपूरला. कोण? निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई. आणि कीर्तन ऐकण्याकरता ही चारी भावंड पंढरपूरला गेले. सुंदर असं कीर्तन रंगामध्ये आलंय. रंगामध्ये कीर्तन आलेलं आहे. जनाबाई आदेश देते ज्ञानोबारायांना, ज्ञानोबाराया म्हणा, जणी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग, जणी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग, जणी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग, जणी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग, अभंग बोलतो रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाची पांडुरंग. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये कोण नाचते? हा ना आमच्या कीर्तनात आमच्या कीर्तनात नाचायचं तर बाजूलाच राहिलं बा. पण कसं आहे, नाचायचं तर बाजूलाच राहिलं पण झाडाचीच हालचालीत. म्हणजे नामात चालू आहे का ते बी कळा ना, आहे का नाही. लय डोळे लावलेत महाराज. अहो देवाचं ऐकायला बी पुण्य लागत, नाही तर झोप येते महाराज. ते पापच आहे. विठाला विठाला चांगले झोपत येत काही का नाही, चांगले झोपत येत. डोळे उघडून झोपत येत काही काही बाबा, कळत बी नाही ते डोळे उघडून झोपत येत का काय. हा असं वाटतं जागा, पण ते चोराचा फायदा आहे बरं. चोरापासून फायदा आहे. जे डोळे उघडून झोपत आहे ना, चोर पाहते डोळे चमकत येत रे, जागच दिसत हे, चोरी करायला नको, ते फायदा आहे जरा. पण काही काही लय गोड झोपत येत. गोड म्हणजे डायरेक्ट आशे बा, एक भाकरीचा तुकडा तर त्याच्यात बसन बा, निस्ता आहे. मग आता कशा पहा बरं, आता हे कसं आवडत आहे, काय हे लय नीट आहे. आम्हाला हे बी सांगता येतं बाबा, पण काय फायदा नाही ना. विठ्ठल विठ्ठल दत्ता महाराज तोंड वासून झोपतो का त्याच्यावर ओवी केली म्या, म्हणजे गाथ्यात नाही बरं का. समजली तर पहा. तीन पाद भूमीवरी, एक पाद शंभूवरी, मेघ नसता वृष्टी करी, साच जाण मानावा. विजाचा लखलखाट नाही, ढगाचा गडगडाट नाही, पण पाऊस तो पडल्याशिवाय राहत नाही. नाही समजलं तुम्हाला हे? एवढं खालचं बी. अवतार तोंड वासून झोपला माणूस, 3 पाय वर केले, कुत्रा आलं ना, एवढं उघडं सांगावं लागत असतं कुठे. विठाला विठाला नामदेव कीर्तन करतात. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे, देव नाचतोय. अवकाशीहून कीर्तना करता कबीर महाराज आले. कोण आलंय? कबीर महाराज आलेत. नाचता नाचता देवाचा अरे गळला पितांबर, सावध होई देवाशे बोले कबीर. अरे नामदेव कीर्तन करी करी पुढे देवनाचे पांडुरंग. अहो काय कीर्तनामध्ये रंग भरला महाराज. आनंद आनंद लुटतात. कीर्तन झालं.
आणि कीर्तन झाल्यानंतर काय प्रथा आहे? कीर्तन झाल्यानंतर चहा प्यायचा. हा हे सांगत येत ना. कीर्तन झाल्यानंतर काय करायचं? घरी जायचं. अहो घरी बी नाही जायचं. कीर्तन झाल्यानंतर काय करायचं? ज्यांनी कीर्तन केलंय नारदाच्या गादीवर त्यांचं काय करायचं? दर्शन करायचं. असा नियम पहिल्यापासून आहे बुवा. मग दर्शन करायचंय म्हणून सर्वांनी नामदेव महाराजांचं दर्शन केलं. पण दर्शन करण्याकरता कोण गेलंय महाराज? नामदेव महाराजांचं दर्शन करण्याकरता कोण गेलंय? प्रत्यक्षात भगवान शंकराचे अवतार स्वामी निवृत्तीदातार निवृत्तीनाथ महाराज दर्शनाला गेलेत. महाराज सोपान काका दर्शनाला गेले. प्रत्यक्षात ब्रह्म सोपान तो झाला महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबाराय दर्शनाला गेले. तिघांनी दर्शन केलं बा. तिघांनी दर्शन केलं. रात्री सुंदर मुक्ताईचं सांगितलं महाराजांनी. मुक्ताईने ते पाहिलं बा. काय? या तिघांनी मी तिन्ही देवांचे अवतार असताना नामदेव महाराजांचं दर्शन केलंय. पण नामदेव महाराजांनी काय हात लावला नाही बा. हे कोणी पाहिलं? मुक्ताईने पाहिलं. बयानला जमतच नाही महाराज. हा मुक्ताईने पाहिलं. अरे विद्वान आहे, कीर्तनकार आहे, ठीक आहे, पण इथं ज्ञानाचा सागर आहे ना. संत देवाचे अवतार आहेत. पंढरपूरचा नियम आहे पाया पडे जन. नामदेव महाराजांनी काही दर्शन केलं नाही बा. नामदेव महाराजांनी तिघांचंही दर्शन केलं नाही. मुक्ताबाईंनी सुद्धा दर्शन नाही केलं बा. मुक्ताबाई म्हणली मला सुद्धा दर्शन नाही करायचं. मुक्ताई आहे ना, नाही म्हणले मला नाही दर्शन करायचं, फक्त एक करा. निवृत्तीनाथ महाराजांना हळूचकून ज्ञानोबारायांना सांगितलं हे गिऱ्हाईक पण आळंदीला बोलवा. आळंदीला म्हणले आळंदीला बोलवा म्हणजे बरं होईल. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं नामदेव महाराज आम्ही जसं पंढरपूरला तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आलो, पांडुरंगाचं दर्शन करण्याकरता आलो, तसं तुम्ही सुद्धा आळंदीला एक दिवस या. नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगाची जर आज्ञा आली तर मी आळंदीला येईल, विचारील मी पांडुरंगाला. म्हणून पांडुरंगाला विचारणा करता गेले नामदेव महाराज. पांडुरंगा आळंदीची ती संत मंडळी आलती, त्यांनी मला आळंदीला बोलवलंय, जाऊ? पांडुरंगाने सांगितलं नामा लगेच निघ, पहिल्या गाडीनं जा आळंदीला. म्हणून आळंदीला नामदेव महाराज आलेत, गोरोबा काका आलेत, अनेक संत मांदी आळे आळंदीला आली. आणि सगळे आळंदीला संत मांदी आळे आल्यानंतर सगळ्यांची बैठक बसली आणि ठरवलं काय करायचंय. परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करता, देवाचा अनुभव येण्याकरता कोण कच्चं आहे कोण पक्क आहे आपण पाहू. कोण कच्चं आहे कोण पक्क आहे पाहू म्हटल्यानंतर पाहिलं कोणाला सांगायचंय म्हणले गोरोबा काकाला. नामदेव महाराज म्हणतात अवघडच आहे बा, गोरोबा काका कुंभार आहे, आता कशाने परीक्षा म्हणले थापटण्याने परीक्षा. नामदेव महाराज म्हणतात थापटण्याने कुठं परीक्षा असती काय, अवघडच आहे यांचं. म्हणून परीक्षाला सुरुवात झाली. थापटणं मारत 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 नामदेव महाराजांपर्यंत आले. नामदेव महाराजांना थापटणं मारलं बा. आणि गोरोबा काका म्हणतात मुक्ताई हे गाडगं जरा कच्चच दिसतंय बर का. नामदेव महाराज म्हणतात हे कुंभार बाबा आहे, कच्च म्हणल्यावर आपल्याला नाही भाजाव येणे. नामदेव महाराज तटकन उठले पंढरपूरचा रस्ता धरला. नाही म्हणले पण कच्चच आहे. कच्च म्हटल्यानंतर हा मी देवाच्या संगतीमध्ये राहतो हे मला कच्च ठरवणारे कोण. मग पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन केलं. नामा आला तू म्हणलं आलो. देवा गेलतो तिथं पण तिथं परीक्षा झाली कच्चन पक्क. अरे मी तुझ्या संगतीमध्ये आहे, मी खरंच कच्चा आहे. अरे नामा ती संत मांदी आळी होती ना त्याच्यात खरंच तू ना आहे बरं का. नाही 10-5 आली येत्यात तुला बी, पण त्यांच्यापेक्षा नाही गड्या. म्हणजे नाही ना त्यांच्यात तू नामा कच्चाच आहे. मग नामदेव महाराज म्हणतात पक्क होण्याकरता काय करू मी. म्हणले तुला जावं लागेल कोणाकडं, संतांकडे जावं लागेल. कुठं जावं लागेल म्हणले औंड्याला जावं लागेल. औंड्याला जा. तिथं गेल्यानंतर
त्या संत महात्मे मंदिरामध्ये आहेत, त्यांचं दर्शन कर, त्यांना गुरु करून घे. म्हणून गेले औंड्याला गेले, देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकला. पण देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकल्यानंतर जानवं आहे गळ्यामध्ये, जानवं घातलेलं आहे, धोतर नेसलेलं आहे, उघडेच बाबा. पण मंदिरात झोपलेत, मंदिरात झोपलेत. आणि ते पाय कायचे कशावर येतं? महादेवाच्या पिंडीवर ठेवले. देवाने सांगितलंय आपल्याला मंदिरात बाबा आहे आणि त्या बाबाला गुरु करून घे आणि मग तुला खऱ्या अर्थानं अनुभव येईल. पण ज्याला गुरु करून घ्यायला आलोय ते तो देवाच्या डोक्यावर पाय देतोय. आम्ही हे गुरु करून काय उपयोग? फिरले माग फिरल्याबरोबर आतून आवाज आला, कोण आहे, कुठून आलात, कशा करता आलात? नामदेव महाराज म्हणले, तुम्हाला गुरु करून घ्यायला आलो मी, तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवता, कस काय गुरु करावं? म्हणले तसं नाही, वयामानाने मी थकलोय, घसरून पडलोय, मला काय पाय उचलायला तयार नाही. मग तुम्ही एवढं आलात ना, मग हे पाय आहेत का पिंडीवरले बाजूला करा देवाच्या डोक्यावरले, म्हणजे मग बरं मलाही बरं वाटन. म्हणून नामदेव महाराजांनी पाय उचलले ना, असं बाजूला ठेवले. बाजूला पाय ठेवल्याबरोबर तिथं काय झाली? पिंड तयार झाली. वा, देव तयार झाला. परत पाय उचलले, परत पाय दुसरीकडे ठेवल्याबरोबर पिंड तिथं तयार झाली. मग नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, हे पाय देवाच्या डोक्यावर ठेवत नाही तर देवच त्यांचे पाय करतो, डोक्यावर घेतो. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. सत्यभामा दान करी, नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. देवच त्यांचे पाय डोक्यावर घेतो, ते देवाच्या डोक्यावर पाय देत नाही. मग खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ओळख झाली. महाराज सुंदर असं प्रमाण. महाराज सत्यभामा दान करी, हुजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. डोक्यावर पादुका. संत महात्मे सुंदर असा दृष्टांत आहे नारद महर्षीचा. असो, मग देव त्यांचे पाय डोक्यावर घेतो. मग लक्षात आलं, मग अनुभव आला की सगळ्यांमध्ये देवाचा अनुभव आला. मग त्याच ठिकाणी कृपा झाली. कृपा या केली संत जनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वाताई, ओळखी झाली सर्वाताई, ओळखी झाली सर्वाताई. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वाताई, ओळखी झाली नामदेव महाराज म्हणतात, आता खऱ्या अर्थानं मला ओळख झाली. कोणामुळ? नामा म्हणे खेचरा पायी, अरे ओळखी झाली तय ठाई. त्यांच्यामुळं काय झाली? आता ओळख झाली. नामदेव महाराज तिथून पंढरपूरला आले, चंद्रभागेमध्ये आले, स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकाला सुरुवात केली. आता पळतून जरशी स्वयंपाकाला सुरुवात केली. सुंदर असा स्वयंपाक केलाय, स्वयंपाक तयार केलाय. पण देवालाही वाटलं परीक्षा घ्यावी. सुंदर अशी रोटी तयार झालेली होती. देव आले,
पण देव कसे आले? कुत्र्याच्या रूपामध्ये आले. स्वयंपाक करता करता ती रोटी उचलली बा, रोटी घेऊन पळाली. रोटी घेऊन पळाल्या. जर कुत्र्याने समजा टोपल्यातली, आपल्या टोपल्यातलं आपलं सांगतो मी, जर आपल्या टोपल्यातली कुत्र्याने भाकर नेली, चपाती नेली, तर आपण काय करू? हा, मग कसा देव काढायचा आपल्याला? काठी घेऊन पळू, आपण काठी घेऊन पळू बा. मग नामदेव महाराजांना अनुभव आल्यामुळं ओळखलं, हा कुत्र्याच्या रूपामध्ये प्रत्यक्षात माझा पांडुरंग परमात्मा आलेला आहे. म्हणून रोटी घेऊन जात असताना नामदेव महाराज पाहतात, तुपाची वाटी हातामध्ये घेतली नामदेव महाराजांनी. घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी, नामा लागला श्वाना पाटी, नामा धावला श्वाना पाटी. घेऊन तुपाची वाटी, नामा बरोबर आहे. यांना तरी काय कळत आहे? बसणारे बी लय हुशार राहते. हा, होतं कधी कधी आठवत नसतं, कधी कधी महाराज सगळंच थोडं पाठ असते. एवढं सोपं आहे कधी? फक्त काशीनाथ बाबाच होऊन गेले महाराज की 9 संतांचे गाथे पाठ होती. किती? हो, 9 गाथे पाठ होते महाराज. लांबट ते बी लांबट. वारकऱ्यात महाराज आम्ही भामचंद्रावर अनुभवलं. वारकऱ्यांचं खाणं तसंच आणि भजन तसंच महाराज. हे उघडेच बसतो, बमची बम. हा, उघडेच जेवायला जरी बसले का. जर्मली पितळ्या होत्या मराठी बाबांनी, आपल्या शंकर बाबांनी आणलेल्या. पंचामृत आणायचे, म्हशीचं दूध, पंचामृत. असा हात ठेवायचे ताटात, वत वत म्हणजे इथपर्यंत वतायचं ते पंचामृत. दणकून हाणायचं बा. लयच खातीत राहू हे. पण भजनाला बसलं ना महाराज, भजनाला, हो भजनाला मालिका घ्यायची नाही बा, भजनी मालिका. मग अहो 110 चरणाचा मग पांडुरंगा करू प्रथम म्हण कवा मानावा. हो, काशीनाथ बाबाच्या पाठ. जर का मालिका घेतली, वारकरी धुतलाच बा. मालिका घ्यायची नाही, वारकऱ्यांचं काम अवघड आहे. विठाला विठाला हाती घेवणी तुपाची वाटी, नामा धावे श्वाना पाटी, थांब थांब ऋषिकेशी, कोरड्या रोट्या कैशा खाशी. देवा थांब, कोरड्या रोट्या खाऊ नको, मी ओळखलंय तुला, आता अनुभवाला तू आलाय. देव लगेच प्रगट झाला. म्हणून अशा संत महात्म्यांना अनुभव आलाय की या विश्वामध्ये सजाचा
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. संत महात्म्यांना माहिती आहे, अनुभव आहे की या विश्वामध्ये काय आहे, देवच काय आहे, सत्य आहे. सर्व काही त्याच्या सत्तेने आहे, सर्वांमध्ये तोच देव आहे. अशांच्या जवळ देव राहतो महाराज. अशांच्या जवळ पांडवांच्या घरी नित्य नियमाने देवाने जायचं. उद्धवजी म्हणतात उठला सुटला का पांडवाच्या घरी, उठला सुटला पांडवाच्या घरी जातो. काय कारण आहे म्हणून बरोबर घेतलं बा. म्हणले चला देव जिरायचं काम लय भारी करतो, चांगली जिरितो. हा गेले घेऊन बरोबर, बरोबर घेऊन गेले. आणि पांडवांच्या घरी गेल्यानंतर कोणत्याही पाहुण्या घरी पाहुणं गेल्यानंतर त्याचा काय होतो, पाहुणचार होतो, बसायला टाकल्या जातं, पाणी दिलं. पण देवन हे घरी गेले पांडवांच्या. सुभद्रा काय करत होती, अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर होतं. ऐकताय ना तुम्ही, झोपल्या नाही ना, झोपल्या का नाही ना. अर्जुनाचं डोकं सुभद्रेच्या मांडीवर होतं आणि ती केस वाळत होती अर्जुनाची. एवढेच केस होते अर्जुनाला, डोक्याला केस वाळवीत होती बरं का. हे नुसतं ऐकायचंय बरं का. आता ती शेवा राहिली नाही बा. हा माल आला तर शेवा आहे, शेवा नाही राहिली महाराज. मग सुभद्रा केस वाळवते. सुभद्रा तिथं बसलेली. सुभद्रा काय उठली नाही. यांनी पाहिलं की सुभद्रा उठली सुद्धा नाही. मग ही गेले, देव खाली जाऊन बसला. यांना बी बसावं लागलं ना, त्याच्याबरोबर बसले खाली. पाणी नाही, लवणी नाही. भगवान म्हणतात सुभद्रा जा पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये म्हटल्यानंतर सुभद्रा म्हणते देवा सगळं खरं झालं गड्या, पण माझ्या पतीला झोप लागलेली आहे. काय झालेलं आहे, माझ्या पतीला झोप लागलेली आहे. केस वाळवते माझ्या पतीचे, माझी पतीची झोप मोडली नाही पाहिजे, मी उठणार नाही. म्हणले संघ आलेले काय म्हणतात, कोण आलं होतं बरोबर, उद्धवजी म्हणतात काय मान आहे गड्याला, काय मान आहे, पाणी सुद्धा नाही, बसायला सुद्धा नाही. मग सुभद्रा म्हणते देवा मी पाणी आणण्याकरता जाते गड्या, पण एक करावं लागेल तुम्हाला. काय, माझ्या पतीचं डोकं तुमच्या डोक्यावर घ्यावं लागेल आणि माझ्या पतीचे केस तुम्हाला वाळावं लागतील. देव म्हणला काय अडचण नाही. देव जवळ गेले, अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, केस वाळायला सुरुवात केली. उद्धवजी म्हणतात याला पाणी लवणीचं नाही, याचा आदर तिथ्य नाहीच, पण यालाच कामाला लावला, यालाच कामाला लावला. म्हणून सुभद्रा पाणी आणण्याकरता गेली. बऱ्याच वेळ झाला, देवाची बहीण आहे महाराज ती. सुभद्रा पाण्याला गेली, आलीच नाही. भगवान म्हणतात उद्धवजी सुभद्रा पाण्याला गेली, घरात पाणी आहे का नाही, का आडाला पाणी आणायला गेली, का घसरून पडली, का काय सांगावा. म्हणले म्हणजे, म्हणले काहीच नाही, मी पाहून येतो ना, तुम्ही इकडे या. मग उद्धवजी जवळ आले. उद्धवजीच्या मांडीवर अर्जुनाचं डोकं दिलं. अर्जुनाची केस वाळायला सुरुवात केली आणि मग उद्धवजीला त्याच्यातून आवाज आला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मग उद्धवजीच्या लक्षात आलं आशांच्या जवळ देव येतो, आशांच्या जवळ देव येतो. ज्यांचे केस रोम रोम सुद्धा देवाचं नामस्मरण करतात त्यांच्या जवळ देव राहतो. त्यांना अनुभवाला आला. आशांचं दर्शन केल्यानंतर, काशीनाथ बाबांचं दर्शन केल्यानंतर कुठल्याच प्रकारचं प्राप शिल्लक राहणार नाही, पण श्रद्धा पाहिजे. दुसरं चरण, देव तया जवळी आसे देव, 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 तया जवळी आसे देव. दर्शन देव
असे ज्यांच्या जवळ देव राहतो, ज्यांना देवाचा अनुभव आलाय, सत्यत्वाने देव आहे, अशा संतांचं दर्शन घेतल्यानंतर काय होतं? पापाचा नाश होतो महाराज. संत दर्शनी हा ला पद्मनाभ जोडला झाली. संतांचं दर्शन केल्यानंतर पापाचा काय होतो? नाश होतो. नव्हे पापाचा नाशच नाही महाराज, काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समदा. काम सुद्धा काही करत नाही, पण ज्यांच्या जवळ देव आहे त्यांचं दर्शन आपण केलं पाहिजे, ते श्रद्धेने केलं पाहिजे. एकदा त्याचं दर्शन केलं रे केलं की मग आपल्या जवळचा काम क्रोध जातात, नवे भेदभाव सुद्धा जातो, मग वादावाद सुद्धा होत नाही. म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा तुका म्हणे भेदा गेला वादा कंडोनी गेला वादा कंडोनी देवताया जवळी आले देवताया जवळी आले गेला वादा कंडोनी गेला विडोबार कुमारी